जरा आवाज येऊ द्या, अजून धनानून जाऊ द्या जरा. हा सगळा बाळापूर शहर. जय भीम. सगळे जय भीम. क्या बात आहे. सगळे जागे. किती जणांना असं वाटतं की आज आपण आपल्या बापाची जयंती साजरी करायला आलो आहोत? सगळ्यांना क्या बात आहे. सगळ्यांना वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्या बात. हा जोश, हा उत्साह शेवटपर्यंत असू देत, म्हणजे आम्हालाही गायला मजा येईल. आकाशाच्या पुढे होता, ती उंची नका मोजू. आकाशाच्या पुढे होता तो वेग, तो तर नकाच मोजू. कारण वादळाच्या पुढे होता, ती उंची नका मोजू. आकाशाच्या पुढे होता तो वेग, नका मोजू. वादळाच्या पुढे होता जग चालले किरण काळाच्या मागे मागे. भीम एकमेव जगात काळाच्या पुढे होता, काळाच्या पुढे होता. आणि म्हणून आपला मान सन्मान, आपलं हे सगळं वैभव, हे सगळं कोणामुळे? कोणामुळे? जरा जोरात आवाज येऊ द्या, जरा सगळ्यांचा येऊ द्या. कोणामुळे? बाबासाहेबांमुळे, आहे ना. आणि म्हणून म्हणायचं, आणि एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं. जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं. जिसने आकाश को छू लिया उसे किसी दायरे की जरूरत नहीं. जाओ जाकर कह दो तुम उन मौका परस्तरों से, जिसे भीम मिल गया उसे किसी सहारे की जरूरत नहीं, किसी सहारे की जरूरत नहीं. और एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं. यामध्ये आता हे मला पहिलं तुमच्याकडून हवंय सगळं. आमच्या हक्काचं लेखन व मान. एक मिनिट, ही सगळी पब्लिक क्या बात आहे. सगळे गाणार आहेत, सगळे गाणार आहेत माझ्यासोबत. आमच्या हक्काचं लेखन व मान. महिला वर्गाचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे इथे. महिला वर्गाचा आवाज काय येत नाहीये? आमच्या हक्काचं लेखन व मान. कोई किसी शायर ने बोल, और जिसकी जुबान पे भीम का नाम नहीं वो भीम जी की औलाद नहीं. बाबासाहेबांची जर लेकरं असाल तर बापाचं नाव घ्यायला बिलकुल लाजायचं नाही. आमच्या हक्काचं लेखन व मान. क्या
माझ्यासोबत गाणार ना माझ्यासोबत नामकरण हे नवमान नामकरण हे नवमान आन कुणी नाही केलं भलं मान आन दिलीचं दालन फुलं मान आन कुणी नाही केलं भलं मान आन दिलीचं दालन फुलं मान कोणामुळे आमच्या कौतिक दांडगे साहेबांनी एवढा मोठा महोत्सव VIP महोत्सव भरवलाय. साहेब जरा वरती माझ्यासाठी सपत्नीक वरती यायचं आहे, कारण जर गाणं VIP चालू आहे तर VIP माणसं पण वरती आली पाहिजे स्टेजवर, आहे ना. राज एकच सांगतो साहेबांना, तुम्ही कधीही पहा सुटामुटामध्ये साहेब बाबासाहेबांनी आपल्याला एक साहेबांचं वाक्य सांगतो की राज त्याच वाक्याला अनुसरून साहेबांनी घोषणा केली स्वतःसाठी, मी गरीब म्हणून जन्माला आलो पण लोकांना श्रीमंत करून जाणार अशी घोषणा. आणि जसा बाबासाहेब शेवटपर्यंत सुटामुटा होते तसे आमचे एनी टाइम कधी पण पहा सुटामुटा दिसणारे आमचे कौतिक दांडगे साहेब. आणि म्हणून दांडगे साहेबांना सोबत घेऊ. अरे VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मान कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. अरे बाबासाहेबांनी दिले हे बाबासाहेबांनी महिलावर्ग माझ्या माय मावल्या मस्त नटून खटून एकदम थाटा माटात आलेल्या आहेत उत्सवाला. जरा आवाज येऊ द्या तुमच्याकडून. अरे भारीत बुटान भारीत सुटा अंगावरी सोनं नान. या मला तुमचा आवाज येत नाही, मला तुमच्यामध्ये यावं लागेल दादा. सोनं नान कोणामुळे? आता एका सुरात घ्यायचं. बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान. बोललो बाई उठ उठ, माझ्या बहिणीसारखी असतो. सर मोठ्याने का? भारीत बुटान भारीत सुटा अंगावरी सोनं नान. बात आहे. आता जरा सगळ्यांचा जोरदार आवाज पाहिजे. बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान. बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान. बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान. वाया गेली असती तिने माझ्या अभिमान घडवली. वाया गेली असती तिने माझ्या अभिमान घडवली. वाया गेली असती तिने माझ्या अभिमान घडवली. माझ्या
कोणामुळे? आता माझ्या माय मावल्या बोलतील, हा मतदानाचा अधिकार कोणामुळे? आता खरं खरं सांगायचं बाबासाहेबांनी शपथ, पैसे घेऊन किती जण मतदान करतात? सगळ्या हसल्या इष्ट गडबड हे दया कोणी दया इष्ट गडबड आहे. बाबासाहेबांनी मतदानाला एवढं मोठं महत्व दिलेलं आहे की बाबासाहेब एके ठिकाणी असं म्हणतात कि अपना वोट बेचना मतलब अपनी बहु बेटी बेचने के समान है. एवढं मोठं महत्व बाबासाहेबांनी मतदानाला दिलेलं आहे.